दादा हे माझेही दादा होते. सच्चा मित्राचा असा मृत्यू होणं अत्यंत वेदनादायी. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक प्रस्तावातून अजित पवारांना आदरांजली. महाराष्ट्रानं दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावलं. अजितदादांनी पहिल्यांदाच टायमिंग चुकवलं. शोक प्रस्तावादरम्यान फडणवीसांचं वक्तव्य. दादांची बदनामी करणारेच आज हळहळ व्यक्त करतायत. कुणाला किती बदनाम करावं याच्या मर्यादा पाळाव्यात. विधान परिषदेत शोक प्रस्तावात नाव न घेता उद्धव ठाकरेंचा टोला. बारामतीमध्ये ठिणगी पडली असती तर महाराष्ट्र होरपळून निघाला असता. कशी चौकशी करायची ती करा. महाराष्ट्राच्या मनात संशय. शोक प्रस्तावातून भास्कर जाधवांची मागणी. दादांच्या विमान अपघाताचा महिन्याभरात काय तपास केला ते सांगा. थातूर मातूर तपास केल्यास मराठी माणूस दाखवून देईल. रोहित पवारांनी ठणकावलं. अधिवेशन काळामध्ये शिंदेंकडच्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर. नगरविकास खात्याची जबाबदारी उदय सामंतांकडे तर दादा भुसेंकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांना दुर्योधनाची उपमा. सरकार अहंकारी मानसिकतेत. सामनातून लगावला टोला. नाशिक मनपा स्थायी समिती सभापती निवडणूक बुधवारी होणार. आज अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार. भाजपचे 3 जण स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक. आज बारामती इंदापूर दौंड बंद जिहाद. मुसलमान मुलाशी लग्न केल्यानं लव्ह जिहादचा हिंदू संघटनांचा आरोप तर स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याची मुलीनं दिली होती कबूल. चिखला गावातल्या पुतळ्यावरचा वाद मराठा विरुद्ध ओबीसी असा पेटतोय. सरपंच गणेश काकडे यांच्या अटकेपूर्वीचा व्हिडिओ समोर. संजीवनी वाघ यांचे कपडे त्यांच्याच वहिनीनं फाडले. संजीवनी यांची वहिनीच त्यांचे कपडे फाडत असल्याचा व्हिडिओ समोर. चिखला गाव वादात संजीवनी वाघ यांचे कपडे गेले होते फाडले. बार्शीमध्ये शिवजयंती साजरी करण्यावरून 2 गटामध्ये राडा. मुस्लिम युवकांकडून हिंदू समाजातल्या महिला युवकांना मारहाणीचा आरोप. बार्शी पोलीस ठाणे येथे शेकडो महिलांचा मोर्चा. हॉटेल चालकाकडून अंधाधुंद गोळीबार. बोईसर पूर्वेच्या महागाव परिसरातली घटना. हॉटेलमध्ये कामाला असलेली मुलगी मुलासोबत पळून गेल्याच्या रागातून गोळीबार. बदलापूर अंडाशय रॅकेट प्रकरणी मुंबई ठाण्यातल्या बड्या डॉक्टरांच्या सहभागाची चर्चा. ठाण्यातल्या काही आयव्हीएफ सेंटरवर सुद्धा पोलिसांचे छापे. 10 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त. भरधाव कारच्या धडकेमध्ये पादचारी महिलेचा मृत्यू. नागपूरमधल्या राधेमंगलम चौक परिसरातली घटना. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसाला दारुड्याकडून मारहाण. वाहतूक पोलिसाला शिवीगाळ. हातही उचलला. सोमनाथ गिरी या मद्यपीसह त्याच्या पत्नीविरोधात देखील गुन्हा दाखल. राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. हल्ल्याचा कट रचणाऱ्या 8 संशयित दहशतवाद्यांना अटक. संशयितांमध्ये काही बांगलादेशींचा समावेश असल्याची माहिती. किश्तवाडमध्ये जैशच्या कमांडरसह 3घांचा खात्मा. जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार. सुगावा लागता सुरक्षा रक्षकांनी केला दहशतवाद्यांचा खात्मा. हैदराबादमध्ये 4 कोटींच्या फरारीनं 3घांना चिरडलं. अभिनेते बालकृष्ण यांच्या घराजवळ भीषण थरार. अपघातात 3घेही गंभीर जखमी. प्रतिनिधी बैठक लांबणीवर. अमेरिकेबरोबर व्यापार चर्चा भारतानं पुढे ढकलली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये बंदूकधारी व्यक्तीचा घुसण्याचा प्रयत्न. सुरक्षा दलाच्या गोळीबारात संशयित ठार. नेपाळमध्ये भीषण अपघात. प्रवाशांनी भरलेली बस त्रिशुली नदीत कोसळली. अपघातात 18 जणांचा मृत्यू. 25 जण गंभीर जखमी. आज वानखेडेवर रंगणार झिम्बाब्वे वेस्ट इंडिजमध्ये सामना. वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांना तगड्या लढतीची अपेक्षा. अमिताभ बच्चन यांना दाक्षिणात्य सिनेमासाठी पहिला पुरस्कार. कल्की या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून निवड.